व्हिडिओ शूट करताना आपल्याला व्यवस्थित सर्व काही ब्राईटनेस मिळेल। त्यानंतर आपल्या बॅक साईडला छान असं काहीतरी डिझाईन असलेलं पाहिजे। हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ। नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। चला, व्हिडिओला तर सुरुवात दुपारी केलेली होती, पण मी बोलत असताना मागे ना मशीनचा फार आवाज येत होता आणि माझं एडिटिंग करतानाच डोकं दुखलं, त्यामुळे मी तो आवाजच बंद केला आणि व्हॉइस ओव्हर करते। तर मी लाडू बनवले, दिवसभर आमचं लाडू बनवण्याचं काम चालूच होतं। जवळपास आता 4:15 वाजले असेल। मस्त फ्रेश वगैरे झाली मी आणि ब्लॅक रंगाची साडी नेसलेली आज मी। तर हे खारी खोबऱ्याचे लाडू आहे ना, उपवासाला सुद्धा तुम्ही खाऊ शकता। यामध्ये आपण मखाना उपवासाला चालतो तो टाकलेला आहे, ड्रायफ्रूट, डिंक, गोड, खारी, खोबरं हे सर्व पदार्थ उपवासाला आपण खातो। फक्त सोमवारी आमच्याकडे खोबरं खात नाही, त्या उपवासाला मग नाही खात आम्ही हा लाडू, पण मंगळवार, गुरुवार किंवा मग एकादशी अशा उपवासांना तुम्ही खाऊ शकता। संकष्टी चतुर्थीला सुद्धा चालतं खोबरं। तर मी त्याबद्दलच माहिती सांगत होते आणि ज्यांना मेथीचे लाडू लागतात ना, ते मेथीचे ऑर्डर करतात। तर हेच सर्व काही पदार्थ त्यामध्ये पण असतात। फक्त ज्यांना बिना मेथीचे पाहिजे त्यांना आम्ही खारी खोबऱ्याचे, म्हणजे बरेच जण त्याला डिंकाचे लाडू म्हणतात ना, तर आमच्याकडे खारी खोबऱ्याचेच लाडू म्हणतात ह्या लाडूंना, म्हणून मी तेच म्हणते। तर सर्व पदार्थ असतात यामध्ये आणि मेथीचे लाडूमध्ये मेथी असते, बस एवढंच फरक आहे दोन्ही लाडूमध्ये। तर आज मी ना लाडूबद्दल तर माहिती सांगितली। आता पावसाळा सुरूच झालेला आहे, बऱ्याच ताईंना अजूनही ऑर्डर घ्यायची असेल तर स्क्रीनवरती मी व्हॉट्सअप नंबर देते, त्यावरती ऑर्डर करू शकता तुम्ही। आणि खमंग ढोकळा प्रीमिक्स आज मी ते करणार आहे। तर खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट्स येतात की ताई प्रीमिक्सचं जे 1 किलोचं प्रमाण आहे ते आम्हाला द्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते प्रमाणसुद्धा देणार आहे, तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। आणि हां, अजून एक आपल्याकडे शुगर फ्री म्हणजे ड्रायफ्रूट लाडूसुद्धा असतात। ज्यांना डायबिटीज आहे, जे साखर गोड अजिबातच खात नाही, तर त्यांना शुगर फ्री म्हणून ड्रायफ्रूट लाडूसुद्धा चालेल। तर तोही लाडू आपल्याकडे 12ही महिने खाल्ला जातो आणि ह्या लाडूच्या पदार्थांमध्ये भरपूर प्रथिने, प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम, फायबर असतं ना, त्यामुळे आपण एक लाडू जरी दिवसभरातून खाल्ला तर भरपूर एनर्जी मिळते आपल्याला, थकवा येत नाही आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी पण खूप छान आहे। तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकता ड्रायफ्रूट लाडू। तर अशा प्रकारे आपल्याकडे सर्व लाडू आहे। आता मिस्टरांनी मला चक्कीमधून हे सर्व काही पीठ आहे ना तळून आणून दिलेलं आहे। तर मी यामध्ये 4 किलो तांदूळ घेताना जुना तांदूळ घ्यायचा, नवीन तांदूळ घ्यायचा नाही। भले तुम्ही रेशनचा तांदूळ वापरला इथे तरीही चालेल। 4 किलो हरभरा डाळ आणि 1 किलो सफेद उडदाची डाळ। तर डाळी ना कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायच्या, थोड्याशा नरम असल्या तर, आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्या। आणि हे सर्व काही मिक्स केल्यानंतर चक्कीमधून असं बारीक दळून आणायचं। जाडसर अजिबात दळू नका, बारीकच दळून आणा। त्यानंतर हे पीठ आपल्याला थोडंफार थंड करायचं आहे आणि यासाठी मी जे काही पदार्थ काढलेले बाजूला ते पण दाखवते, यामध्ये काय काय मिक्स करायचं आहे। पण पीठ गरम गरम असताना हे पदार्थ आपल्याला यामध्ये टाकायचे नाही, थोडंसं पीठ कोमट होऊ द्यायचं, थंड होऊ द्यायचं। आता मी कढईमध्ये साखर बारीक दळून घेतलेली आहे, जी साखर आपण चहासाठी वापरतो ती पिठी साखर करून घ्यायची। तर या पदार्थांसाठी 2 किलोच्या प्रमाणामध्ये मी साखर घेतलेली आहे। जर तुम्हाला अर्धा किलो 1 किलोचं प्रमाण पाहिजे असेल तर बाजूला मी लिस्ट दाखवते, त्या लिस्टप्रमाणे तुम्ही नक्की करा। तर अशा प्रकारे हे सर्व काही साहित्य घ्यायचं आहे। आता इथे मी साखर घेतलेली आहे, ती साखर आपल्याला पिठामध्ये टाकायची आहे। हे सर्व काही पदार्थ आपण घरी पीठ घेऊन आल्यानंतरच टाकायचे आहे, चक्कीमध्ये फक्त आपल्याला डाळी आणि तांदूळच द्यायचं आहे। साखर टाकल्यानंतर मग या सर्व काही पिठासाठी ना मी बाजूला सोडा आणि बारीक मीठ, सायट्रिक ॲसिड ते पण घेतलेले आहे। तर हे सर्व काही प्रमाणानुसारच घेतलेलं आहे, कारण माझं पीठ पण जास्त क्वांटिटीमध्ये मी तयार करते ना, तुम्हाला काही इतकं पाहिजे नाही। तर तुम्हाला जे मी साईडला लिस्ट दिलेली आहे ती तुम्ही बघून करू शकता। तर इथे मी टाटाचं मीठ आणि टाटाचा हा सोडा घेतला आहे। मीठ तुम्ही कोणतंही कंपनीचं घेऊ शकता, पण सोडा टाटाचाच वापरते मी, तर तो छान असतो म्हणून। तर आता आपल्याला हे ना 400 ग्रॅम मोजून घ्यायचं आहे। सायट्रिक ॲसिड मी मिक्सरला असं बारीक करून घेतलं, साखरेप्रमाणेच असतं ते दिसायला, म्हणून आपल्याला ते मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे। तर सायट्रिक ॲसिड म्हणजे बऱ्याच ताईंना माहीत नाही, तर लिंबूची पावडर म्हणजे लिंबू सत्व, ते कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल किंवा मॉलमध्ये पण मिळून जाईल, ते पण आता आपण यामध्ये टाकलं। त्यानंतर इथे मी काट्यावरती आता कढई ठेवलेली आहे, कढईचं वजन मायनस केलं आणि त्यामध्ये 400 ग्रॅम बारीक मीठ आणि 400 ग्रॅम सोडा दोन्ही पण समप्रमाणामध्ये मोजून घेते। त्यानंतर हे मोजून घेतल्यानंतर आपल्याला पिठामध्ये टाकायचं आहे।
आता हे सर्व काही पदार्थांचं माप तर तुम्हाला समजलं असेल. आता ज्यावेळेस तुम्ही ढोकळा बनवाल त्यावेळेस तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे. पिठाची वाफ अजिबात जाऊ द्यायची नाही आणि ज्यावेळेस पीठ तयार करतो त्यामध्ये 1-2 चमचे आपल्याला भाजीला जे तेल वापरतो आपण ते टाकायचे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद आणि पाणी जसं पाहिजे तसं ॲड करून तुम्ही ते पीठ बनवायचे. पीठ वाफेवरती लावण्याआधी कढईमध्ये पाणी उकळत ठेवायचे, कारण पाण्याला उकळी आल्यानंतर पटकन आपल्याला तो डब्बा आतमध्ये ठेवायचा आहे आणि तेल पण डब्याला आधीच लावून ठेवायचं, म्हणजे ज्या काही आधीच्या प्रोसेस असतात त्या करून ठेवायच्या आणि शेवटी पीठ मिक्स करून आपल्याला पटकन वाफ तयार होते ना पाण्याची, त्यावर मध्ये तो डब्बा किंवा भांडं जे काही असेल ते ठेवायचे आणि पटकन वाफ त्याला बसेल असं झाकण ठेवायचं, म्हणजे त्यावरती जड काहीतरी वजनाचं ठेवायचं, म्हणजे तुमचा खमंग ढोकळा अजिबातही असा कच्चा राहणार नाही आतमध्ये. आणि ज्यावेळेस आपण झाकण ठेवतो त्यानंतर 20 ते 25 मिनिटांनीच आपण ते झाकण काढायचे. अधेमध्ये उचकून अजिबात बघायचं नाही, कारण जी आतमध्ये प्रोसेस चालू असते ना ढोकळा फुगण्याची ती लगेच बंद होते. त्यामुळे 20 मिनटं तरी झाकण काढायचं नाही. मध्यम आचेवरती प्रीमिक्सचा ढोकळा बनवायचा. एकदम बारीक गॅस किंवा खूप मोठा अजिबात ठेवायचा नाही. तर ह्या बारीक सारीक टिप्स मी बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहे, तर त्या समजून घ्या आणि नंतर तुमचा ढोकळा तुम्ही बनवून बघा. तर चला आता इथे मी सर्व काही ढोकळ्याचं साहित्य एकजीव करून घेतलं. हाताने चांगलं मिक्स करत राहायचं, कारण कुठे साखर कुठे मीठ असं नाही राहिलं पाहिजे. आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला चाळणीने हे पीठ सर्व काही चाळून घ्यायचे, कारण साखरेचे कधी कधी खडे होतात, सायट्रिक ॲसिडचे पण खडे होतात, ते खडे मोडून घ्यायचे आणि व्यवस्थित सगळं पीठ हाताने पुन्हा असं मिक्स करायचं आहे. जितकं तुम्ही पीठ छान असं मिक्स करशाल तितका तुमचा ढोकळा छान बनेल, म्हणून वारंवार आपल्याला पीठ हाताने असं मिक्स करत राहायचं आहे चाळल्यानंतर सुद्धा. अशा प्रकारे तुम्ही हे प्रीमिक्स बनवून डब्यामध्ये हवाबंद ठिकाणी ठेवायचं आहे, म्हणजे त्याला हवा नाही लागली पाहिजे. तुम्ही जर पीठ ओपन ठेवलं तर मग त्यातला जो काही सोड्याची पावर असते ती मग निघून जाते आणि मग तुमचा खमंग ढोकळा फुगणार नाही. तर मी आता हे पीठ थंड झाल्यानंतरच पॅकेटमध्ये भरते, अर्धा किलोचे पॅकेट भरून घेते. अशा प्रकारे तुम्ही प्रीमिक्स भरून एखाद्या प्लॅस्टिकच्या जाड पिशवीमध्ये भरून डब्यामध्ये ठेवा. फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, बाहेरच डब्यामध्ये ठेवलं तरीही तुमचं प्रीमिक्स 3 महिन्यापर्यंत राहू शकतं, खराब होणार नाही. तर चला आता तुम्हाला घरच्या घरी बनवता आलं तर नक्की बनवा. नाही जमलं तर आमच्याकडे ऑर्डर देऊ शकता. इथे स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्यावरती व्हॉट्सअपला मेसेज टाका, कुरिअरने तुम्हाला हे घरच्या घरी येऊन जाईल तुमच्या. तर चला आता सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मी सांगितली. चला आज मी तुम्हाला एक नवीनच अंड्याची रेसिपी दाखवते. पूजा तर ही पूजाच करते, मी नाही करत आहे, कारण तिने इंस्टाग्रामवरती ही रील बघितली आणि ती बोलली की मी मस्त राहुल आणि पप्पांना करून देते. तर आमच्या घरामध्ये नॉनव्हेज आम्ही काही करत नाही, पण अंडी राहुल खात असतो, कारण तो जिमला जातो ना, तर मग तो खातो. ऑमलेट वगैरे बनवतो आम्ही. तर हे बघा पूजा आहे ना आज मस्त अंडा बॉम्ब बनवते. आता तुम्ही म्हणाल अंडा बॉम्ब म्हणजे काय, तर या रेसिपीचं नावच आहे अंडा बॉम्ब. तर तिने ना एक अंड छान असं मसाल्यामध्ये फ्राय करून घेतला आणि नंतर तिने 3-4 अंडी फोडून घेतली, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि ते व्यवस्थित मिक्स केलं आणि आता ते कढईमध्ये टाकलेलं आहे. तर कांदा टोमॅटो मसाला वगैरे तिने असं टाकला आणि थोडा वेळ खालची बाजू शेकू दिली आणि नंतर ते पलटी केलं. तर अशा प्रकारे ती ही रेसिपी बनवते, पण पलटी करता करता तिला काही ते व्यवस्थित जमलं नाही, कारण हे ना आपण फोडणी पात्रामध्ये व्यवस्थित करू शकतो. खूप छान दिसतं ते कापल्यानंतर आणि खायला पण मस्त लागतं. तर मी करणारच होते ही रील, पण सध्या या घराच्या कामामुळे बिझनेसमुळे मला काही रील करायला जमत नाही आहे. तर म्हटलं थोड्या दिवसांनी मी रेसिपी करायला सुरुवात करेलच. आणि हे बघा राहुलने छान असं मधोमध कट केलं. चवीला छान झालेलं होतं, पण ते बॅटर आहे ना अंड्याच्या बाहेरचं कोटिंग ते काही व्यवस्थित त्याला जमलं नाही, नाहीतर ते खूप छान असं मस्त गोल गोल दिसतं, खायला मस्त लागलेलं होतं. राहुलला तर आवडलं. नंतर मग इटालियन ऑमलेट बनवलं. तर हे ना असं गोल 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 पॅनमध्ये फिरवतात आणि त्यावरती पण कांदा टोमॅटो मिरची वगैरे असं बनवून तिने ते तयार केलं होतं. चला आता मी घराचं जे काही काम होतं आहे, रोज तुम्हाला जे काही झालं आहे ते दाखवत असते. आज तर आमच्या जिन्याला मस्त पायऱ्या लावायचं काम चालू आहे आणि व्हाईट टाईल्स पण त्यामध्ये लावली आहे ना, त्यामुळे खूप छान दिसतात पायऱ्या आणि जास्त हाईट पण नाही पायऱ्यांना, मापात केलेलं आहे त्यांनी. तर हे पण कारागीर आलेले होते POPचे. जवळपास 2 महिन्यांपासून मी कारागीर शोधत होते. तर बिल्डरने POP केली होती हॉलची, पण हॉलची POP आम्हालाच करायची होती ना, त्यामुळे मग शेवटी ती माणसे आली आणि जवळपास रात्रीचे 8-8:30 वाजेपर्यंत त्यांनी काम केलं. लाडू पण झोपलेला होता आणि मग मी लक्ष देत होती, कारण त्यांना पण समजत नव्हतं कसं करायचं, म्हणून मला ते सांगण्यासाठी तिथे थांबावं लागायचं.
नंतर मग दुसऱ्या दिवसाची मस्त सकाळ झाली. आता हा व्हिडिओ दुसरा येतोय. सकाळ तर मस्त आपल्या बाळापासून सुरू झालेली आहे. सकाळी सकाळी लाडूचा असा गोड चेहरा बघितला ना तर दिवस खरंच खूप छान जातो. काल तर काही त्याला दाखवलं नाही, पण म्हटलं चला आज थोडंफार त्याला दाखवते. तर हे बघा, चष्मा त्याला फार आवडतो खेळायला, तर मी त्याच्या डोळ्याला लावून बघत होते. मी पण लावून दाखवला त्याला, तर त्याने लगेच ओढून घेतला. आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर बरीचशी कामं असतात आमची, तर पूजा फ्रेश होत होती तोपर्यंत मी त्याला सांभाळत होती, त्याच्याशी बोलत होती, त्याला खेळवत होती. नंतर मग वडील पण आले. 8-8:30 वाजले असतील. मस्त अशी जास्वंदीची टवटवीत फुलं पाठवली होती आईने. आज शनिवार आणि शनिप्रदोष पण आहे, तर ज्या पण ताईंना उपवास धरायचा असेल, शनिप्रदोष धरायचे असेल तर आजच्या दिवसापासून धरले तरीही चालेल. अंशू पण आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसली, तर तिला लाडू फार आवडतो ना, तर ती कायमच येत असते लाडूला भेटायला, त्याच्यासोबत खेळायला. आणि आज ती वडिलांसोबत आली होती, तर वडील तिला सोडवायलाच आलेले होते. वडील पण खूप दिवसांनी तुम्हाला दिसत आहे, कायम येत असतात ते आमच्याकडे चक्कर मारायला, आम्हाला दोघे बहिणींना भेटायला. तर ते पण जरा वेळ बसले, मस्त लाडूशी गप्पा मारल्या, त्याला घेतलं आणि मग ते अंशूला सोडून मग निघून गेले. मग अंशू आणि सई दोघी पण नंतर आल्या होत्या आमच्या घरी. बसा बसा, बघा कोण कोण आलं बघ ना बाळा. अरे अंशू मावशी आहे, सई दीदी आली तुला खेळायला. बसा तिथं चटईवर बसा, सगळेजण बसा. तू कशाला आला रे त्याच्या समोर? म्हणजे आईला पाहून रडत्या, इथं उलट आहे, मामाला पाहून रडत्या. हा, त्याला माहिती आहे मामा गावभर हिंडून आणतो. मामाला उठायचाय धाक, झोपायचाय धाक. बघा, सई आणि अंशू आलेले आहे लाडू सोबत खेळायला. आणि अंशू तू सकाळी शाळेत गेली होती का? नाही, 3 दिवस सुट्टे. मग वेण्या का घातल्या अशा? मला आजीने घातल्या. आजीने घातल्या. माझ्या पण आजी अशा घालायची. काल बी घातल्या होत्या ना. हा. आणि तू काय घातलं? तू मस्त शेंडी घातली का, छोटी छोटी? हे बघा, माझी आई ना, माझ्या पण वेण्या आहे ना अंशू सारख्या घालायच्या, अशी घालायची. मला खूप आवडायच्या बरं का पूजा. आजी अंशूच्या पण वेण्या घालती माझ्यासारख्या, हा ना अंशू? सुट्टी ना 3 दिवस अंशूला, हा ना अंशू? तुला पण सुट्टी का? ते काय केलं आता, त्याचा हिशोब करून घेतला. काय केलं? आयुष्याचा माझा बिस्किट येता ना, तिला 2-3 दिले, मला 3 घेतले. आणि तिने आयुष्याकडे आमच्या 3चे घेतले, आमच्या दोघींचे हिशोब करून घेतला. हिशोब बिस्किटांचा? मग खाल्ले का तुम्ही बिस्किट? खाल्ले ना? शू दादा चिठ्ठी सापडली शू दादाला, तर मला 3 लिपस्टिक, 3 बिस्किटचे पुढे मोठे मोठे आणि काय खायचे सामान घेतलं. एवढं घेतलो? हा. अगो बया, घेतलं नाही, हिशोब करून ठेवला. हिशोब करून ठेवला? आणि खाली त्याचे हिशोबाने वरती माझे हा. नाव लिहिलं. हा का? अरे अण्णा, तू असं का वर करतो? घे रे, घे तू रे. कपडे घातले, त्याला वाटलं तू आता बाहेर चाललाय. तो जोपर्यंत फिरून आणत नाही तोपर्यंत असाच रडणार. त्याचं सकाळी सकाळी असंच राहतं रोजचं. लवकर ये हं, चक्कर मारून. हा, चक्कर मारून या. तुझी वाट पाहतीये. हा, मागच्या दाराने जा आणि पुढच्या दाराने या. हे बघा, राहुलने सकाळी सकाळी मग त्याला थोडंसं फिरवून आणलं, बाहेरचं वातावरण दाखवून आणलं आणि नंतर मग तो मस्त खेळायला लागला. तर मुलींसोबत छान असा मस्त बॉल खेळतोय. पूजा त्याला शिकवत होती. नंतर मग तो एकटाच त्या मुलींकडे बॉल लोटायचा, फेकायचा. म्हणजे मुलांना जे आपण शिकवू तेच मुलं शिकतात आणि तसेच करतात. तर हाय, हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. सकाळचे जवळपास 10 वाजले, 10-10:15 झालेले आहे. माणसे आली होती काम करायला, पण लाईट गेल्यामुळे ना परत निघून गेली. पायऱ्या पण छानपैकी मस्त बसवण्याचं काम चालू होतं आमचं. आणि इथे पण आहे ना POPची छान अशी डिझाईन भिंतीला इजी वॉल आहे ना, डेकोरेट करण्याचं काम चालू आहे. तर तुम्हाला दिसत असेल, तर अजून काही काम पूर्ण झालेलं नाही आहे.
अजून त्या साईडला पण ही जी यू आकाराची डिझाईन केलेली ना तिकडे करायची. आणि हे जे पॉईंट काढले नाही ना, काळे पाईप दिसत आहे बघा, ते ना लॅम्पचे पॉईंट आहे. तर लॅम्प बसवायचे त्यामध्ये. आता सध्या ही मोल्डिंग डिझाईन ट्रेंडिंगमध्ये आहे. तर म्हटलं चला आपण थोडंसं काहीतरी करू. सोफ्याच्या बॅक साईडला आपण मोठी फ्रेम लावतो किंवा मग काहीतरी डिझाईन करतो. तर मग माझ्या डोक्यामध्ये अशी एक कल्पना होती. तर हे मी ऑनलाईन असं यूट्यूबला बघितलं होतं. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन होत्या मोल्डिंगमध्ये, आयताकृती, चौकोनी. तर मला यू आकार आवडला त्यामध्ये. तर त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. एकतर त्यांना मी जे दाखवत होते ते काही त्यांना जमत नव्हतं, कारण सिन्नरमध्ये म्हणजे हा गावाकडचा भाग, तर इतकं काही कोणी अजून असं केलेलं नाही आहे. शहरामध्ये करतात, सिटीमध्ये भरपूर ठिकाणी ह्या डिझाईन आहे. पण मी त्यांना मग फोटो दाखवले की मला असं पाहिजे तसं पाहिजे. त्यात पण मी जे फोटो दाखवले त्यामध्ये फुल डिझाईन होती, पूर्ण भिंतीला ते खालपर्यंत डिझाईन होती. तर मी त्यांना हाफ घ्यायला लावली, जेणेकरून माझा सोफा राहील ना 3 फुटावरती. म्हणून त्यांना बोलले की 3 फुटाच्या वरती हाफ डिझाईन घ्या आणि बसल्यानंतर आपल्या बॅक साईडला छान असं ते मस्त दिसेल. आणि तिकडे जी मी डिझाईन केली ना खोप्याची, बघा तुम्हाला मी जवळून दाखवते. तर ती पण संपूर्ण POPमध्ये केलेली आहे. आपण फर्निचरमध्ये करू शकतो, पण POPमध्ये केली त्यांनी. तर हे बघा, तर हे छान असं 6 बॉक्स आहे. हे मंदिरासारखा आकार आहे त्यांना. आणि इकडे पण 3 इकडे 3 असं केलेलं आहे. आणि अशा प्रकारे यांनी त्याची हाईट घेतलेली आहे. आणि खाली थोडीशी जागा मी सोडलेली आहे. तर इथून खाली जागा सोडलेली आहे. तर इथे माझा आहे ना एक डोक्यात विचार आहे की या खाली ना एक मस्त मी टेबल बनवून घेणार आहे. ती जागा मोकळी मी यासाठी सोडली की मी तिथे एक आहे ना असा फर्निचरमध्ये टेबल बनवून घेणार आहे. तिथे ड्रॉवर्स वगैरे, खाली छोटेसे कप्पे असं, कारण घरामध्ये भरपूर बारीक निरीक साहित्य असतं आपलं, जे की आपण जपून ठेवतो. कधी कधी मेडिसिन असतं, काही ना काही असतं आपलं. तर त्यासाठी म्हटलं जागा बनवू आपण इथेच, हॉलमध्येच मस्त फर्निचरमध्ये एखादा टेबल बनवू, जेव्हा फर्निचरचं काम सुरू होईल त्यावेळेस. म्हणून मग मी ती जागा सोडलेली खालची. तर हे सर्व काही प्लॅनिंग माझ्या डोक्यानुसार चालू आहे. म्हणजे घराला खिडक्या कशा टाकायच्या, जेणेकरून व्हिडिओ शूट करताना आपल्याला व्यवस्थित सर्व काही ब्राईटनेस मिळेल. त्यानंतर आपल्या बॅक साईडला छान असं काहीतरी डिझाईन असलेलं पाहिजे, शोकेश वगैरे म्हणा, असं काहीतरी माझ्या डोक्यात ह्या बऱ्याच कल्पना होत्या. म्हणून मग एक थोडंसं विचारपूर्वक करते. म्हणजे घर बांधताना आपण नुसतं मधून बांधायचं नाही, तर आपल्याला पुढे जाऊन ते अडचण आल्या नाही पाहिजे काही गोष्टींच्या. म्हणून मग मी थोडंसं विचारपूर्वकच सर्व काही प्लॅनिंग करून हे घराचं काम करते. तर अजून तर बरंचसं बाकी आहे. पूर्ण फायनल ही डिझाईन जेव्हा होईल, कलरिंग होईल, त्यावेळेस मी नक्कीच तुम्हाला पुन्हा दाखवेल. तर चला आता व्हिडिओ इथे संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.